वारिका 105 सुरुष्ट श्री माताजी यांचा संयम दिवस आहे. संयम दिवसाबद्दल आम्ही 2 शब्द बोलणार आहोत. सहिष्णू सागर महाराज व सुदृष्टी श्री माताजी हे आमचे पूर्वाश्रमीचे माबाबा होते. पहिल्यापासूनच त्यांना शास्त्र वाचण्याची संघासोबत राहण्याची फार आवड होती. ते घरापेक्षा संघाबरोबरच जास्त असायचे. दीक्षा घेण्यासाठी उभयतांनी एकाच वेळी भाव प्रकट केले आणि 2021 मध्ये पहिल्यांदा आचार्य 108 वर्धमान सागर महाराज यांच्याकडे महावीरजी येथे नारळ चढवला. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. फलटणमध्ये आल्यावर घरामध्ये दीक्षेबद्दल विषय निघाला. पहिले तर आम्ही आनंदित झालो, पण तरीही दादांनी त्यांना थोडे दिवस थांबण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली. 2022-23 मध्ये अपूर्व सागर व अर्पित सागर या 2 मुलींचा चातुर्मास फलटणमध्ये झाला. त्यावेळी बाबा रोज दिवसभर त्यांची सेवा करीत होते व झोपायला पण मंदिरातच जात होते. 2023-24 मध्ये आचार्य श्री 108 सुरेशसागर महाराज यांचा चातुर्मास फलटणमध्ये झाला होता. त्यांनी आल्या बाबांचा हात पकडला व पांढरे वस्त्र देऊन तुम्ही संघातच राहायला सांगितले. आचार्यश्रींनी आम्हाला बोलवून दीक्षेसाठी तुमचे काही हरकत नाही ना विचारले. आमच्या शब्दाखातीर ते एकदा थांबले होते, पण आता आमची वेळ होती. बाई दादांनी दीक्षेसाठी परवानगी दिली. 2 मार्च 2025 रोजी पंढरपूर येथे डॉक्टर शीतल शहा यांच्या मळ्यात 1008 मुनी सुरतनाथ भगवंतांच्या साक्षीने दोघांच्या दीक्षा विधी संपन्न झाले. महाराजांचे नाव सहिष्णू सागर व माताजींचे नाव सुदृष्टी श्री माताजी असे नामकरण केले. सहिष्णू म्हणजे सहस्त्रनाममध्ये पहिले तीर्थंकर आदिनाथ भगवंतांची 1008 नावांची स्तुती आहे. त्यातील नाव सहिष्णू आहे. सुदृष्टीश्री ज्यांनी दूरदृष्टी ठेवून बालपणापासूनच धार्मिक कार्यामध्ये स्वतःला नेहमीच झुकवून दिले. फलटणमध्ये चातुर्मास व इतर वेळी महाराज माताजी आले की चौका लावणे, त्यांची सेवा करणे, आम्हाला धार्मिक गोष्टी सांगणे, तीर्थयात्रा करणे, दशलक्ष महापर्वामध्ये व्रत करणे किंवा आम्हाला अनुमोदना करणे, यामुळे एकूणच घरामध्ये आम्हाला लहानपणापासून धार्मिक वातावरण मिळत गेले. आम्ही पण त्यांच्यासारखे धर्म मार्गामध्ये राहून जन्माचे कल्याण करण्याचा प्रयत्न करू. जय